अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। आमदार करण देवतळे यांच्या हस्ते नमो उद्यान व मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न। विंजासन येथील भवानी मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणाचा श्रीगणेशा। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील विंजासन येथील ब्रह्मगिरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर महिषासूर मर्दिनीचे निसर्गरम्य पुरातन मंदिर असून अनेक भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे। या परिसराचे सौंदर्यीकरण करून या निसर्गरम्य श्रद्धास्थानाचे जतन करण्यात यावे अशी मागणी भाविकांकडून सातत्याने करण्यात येत होती। आमदार करण देवतळे यांच्या विशेष प्रयत्नाने संबंधित विभागाने 2 कोटी रुपये पर्यटन निधी उपलब्ध करून दिल्याने अखेर या परिसराच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे। आमदार देवतळे यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील प्राचीन वास्तूचे जतन करण्यासाठी तद्वतच पर्यटनाला चालना देण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडित असल्याचे दिसून येत आहे। झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात भारतीय जनता पक्ष नगरसेवक व कार्यकर्ते वगळता नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता। भाजपाचे आमदार व कार्यकर्ते व भाविकांच्या उपस्थितीत 18 रोज सोमवारला भवानी माता परिसरात विधिवत पूजन करून सौंदर्यीकरणास प्रारंभ करण्यात आला। याप्रसंगी भाजप नेते माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अमित गुंडावार, संजय वासेकर, प्रशांत दाखरे, अनंत गुंडावार, पाणीपुरवठा सभापती वृषाली पांढरे तथा भवानी माता मंदिर समिती अध्यक्ष ईश्वर गौरकर, सुधाकर कुलथे तथा मंदिर सदस्य आदीसह असंख्य नागरिक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रसंगी बोलताना शहराच्या विकासासह या प्राचीन नगरीचे वैभव वाढविण्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध राहील असे प्रांजळ मत करण देवतळे यांनी व्यक्त केले। प्रसंगी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी परिसराच्या सौंदर्यीकरणातून पर्यटनाला चालना मिळेल असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल गोस्वाडे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर गोवारदीपे यांनी केले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। सुंदर शहर कसं आहे आपल्याला दिसून येतं, अशी चांगली टेकडी इथे आहे आणि निश्चितच या माध्यमातून इको पार्क आपल्या या उजव्या बाजूला जी जागा आहे तिथे इको पार्कच्या माध्यमातून 10 कोटीची निधी आपण शासनाकडे मागणी करत आहोत। त्याचा प्रस्ताव बनवणं सुरू आहे आणि हे करत असताना आपल्या भद्रावती शहराला एक पर्यटन स्थळ म्हणून ही टेकडी ओळखली जाईल आणि प्राचीन काळापासून माता भवानीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहेच। त्याच कृपेने आज आपल्याला या विधानसभेचं नेतृत्व करत असताना माता भवानीच्या आशीर्वादाने आज आपण इतकं चांगलं कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडत आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याला अजून या मंदिरासाठी असेल, या परिसरासाठी असेल, आपल्या भद्रावती नगर परिषदसाठी असेल, काय करता येईल त्यासाठी आपण निश्चितच त्याचा पाठपुरावा करू आणि जे प्रेम, जे आशीर्वाद आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले अशीच साथ आपण असू द्या। येणाऱ्या 3.5 वर्षामध्ये जे आपण कामाला गती देऊ, निश्चितच भवानी माताचा आशीर्वाद आपल्या सर्वांसोबत आहेच। आणि ज्या प्रकारे अमित भाऊंनी एक सूचना इथे केली की जे काम आपलं नमो उद्यानचं सुरू आहे, निश्चितच त्याबद्दल मी सीओ मॅडमला